तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 64 सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 64 असा आहे, अ पार्टिकल ऑफ मास m इज रोटेटिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r हॅव्हिंग अँग्युलर मोमेंटम l. तर यल इतका अँग्युलर मोमेंटम दिलेला आहे. सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज गिवन बाय. तर त्या सर्क्युलर पाथमध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचं सेंट्रिपेटल फोर्स किती असणार ते आपल्याला ठिकाणी फाईंड करायचं. आणि हा जो क्वेश्चन आहे हा 2023ला आलेला आहे. आणि या क्वेश्चनचे 4 ऑप्शन अशा प्रकारे. पहिला आहे L² डिवायडेड बाय mr, दुसरं बी ऑप्शन L² डिवायडेड बाय mr², तिसरं सी ऑप्शन ml² डिवायडेड बाय r आणि लास्ट ऑप्शन L² डिवायडेड बाय mr³. चला तर बघूया या क्वेश्चनचं नेमका आन्सर काय असेल. या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन मॅच करत आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक पार्टिकल दिलेलं आहे ज्याचा मास m इतका आहे, जो रोटेट होते सर्क्युलर पाथमध्ये, ज्याची रेडियस r इतकी आहे आणि त्याचा अँग्युलर मोमेंटम l इतकं आपल्याला दिलेलं आहे. अँग्युलर मोमेंटम l इतकं दिलेलं आहे. तर आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स फाईंड करायचा त्या पार्टिकलवरती ॲक्ट होणार तो किती असेल ते. ओके, तर सर्वात पहिले तर आपण काय करू, सेंट्रिपेटल फोर्स का असतो त्याचे फॉर्म्युला घेऊन टाकू. तर सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला पहिला जो आहे, सेंट्रिपेटल फोर्स आपण F ने रिप्रेझेंट करणार. आणि या सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे पहिला mr², फर्स्टवाला mr². सेकंड जर घेतला तर तो असेल तुमचा mv²/r आणि तिसरा जर घेतला तर mv⍵. तर यापैकी आपल्याला कोणता यूज करायचा आपण नंतर डिसाईड करू. आणि दुसरा जो दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला अँग्युलर मोमेंटम. तर सेंट्रिपेटल फोर्स एलच्या टर्ममध्ये फाईंड करायचा. अँग्युलर मोमेंटम जर घेतला तो लेटर एलने रिप्रेझेंट केला जातो आणि त्याचा फॉर्म्युला असतो I×ω. म्हणजे आपण या केसमध्ये जर घेतला तर फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तर तो आपण यूज करू शकतो, कारण की आपल्याला m पण दिलेला आहे आणि त्याची रेडियस पण दिलेली आहे आणि ओमेगा याच्यावरून आपल्याला फाईंड करता येईल. ठीक आहे, तर यल तसाच लिहिणार. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, पण तो कोणत्या पाथमध्ये फिरतोय, सर्क्युलर पाथमध्ये. आणि सर्कलचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो किती तर mr² आणि राहिला ओमेगा. ओमेगा इथून फाईंड करून घेऊ. मग ओमेगा इज इक्वल टू काय भेटत तर आपल्याला L डिवायडेड बाय mr². बरोबर की नाही. पण आपल्याकडे जो फोर्स यूज केलेला आहे त्या फोर्सचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पुट करणार आहे. बट F इज इक्वल टू जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तो किती येतात mr⍵². F मी तसाच लिहिणार, mr तसंच लिहिणार आणि ओमेगाच्या जागी ही व्हॅल्यू आपण पुट करू L डिवायडेड बाय किती तर mr². आणि त्याचा पुन्हा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा. मग जो फोर्स आहे आपला सेंट्रिपेटल फोर्स mr मी तसाच लिहिला इंटू Lचा स्क्वेअर केला तर L² डिवायडेड बाय खालच्या दोन्ही टर्मचा स्क्वेअर करायचा, म्हणजे mचा स्क्वेअर पण आणि rचा स्क्वेअर पण. r⁻² किती होणार 4. मग इथला एक r आणि इथला एक r गेला म्हणजे r³ राहिला. इथला एक m गेला आणि इथला एक m, फक्त m राहिला. बरोबर की नाही. म्हणजे फोर्स जो राहणार आहे तो राहणार आहे L² डिवायडेड बाय mr³. ओके, तर झाला तुमचा सेंट्रिपेटल फोर्स. आणि याचे जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर आपला ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्ट मॅच होतोय. तर या क्वेश्चनचा ऑप्शन असेल ऑप्शन डी, दॅट इज L² डिवायडेड बाय mr³.